तालुक्यातील सावळदे येथे शुक्रवारी दुपारी तापी नदी काठावरील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत कसे सतर्क राहावे यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ यांच्या संयुक्तपणे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन आणि मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले। नदीत पात्रात घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये जिल्हाधिकारी यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला। या प्रसंगी एनडीआरएफचे योगेश शर्मा आणि एसडीआरएफचे चंद्रकांत पारस्कार यांनी नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांनी करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करीत जवानांमार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले। तापी नदी पात्रात मॉकड्रिल आदी या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच नदी पात्रात नेहमी प्रशासनाला सहकार्य करणारे मच्छीमार आणि ॲम्ब्युलन्स चालकांचा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी सत्कार करण्यात आला। यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, खाडनेर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पावरा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, सावळदे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सचिन राजपूत, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, तापी काठावरील नागरिक, पोलीस पाटील, विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सावळदे गाव तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन निमित्त मॉकड्रिल घेण्यात आली। त्याच्यामध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण जीवनामध्ये जे काही आपत्तीतून वाचवण्यासाठी जे काही करू शकतो त्याच्याबद्दल जनजागृती, अवेअरनेस आणि ट्रेनिंगही देण्यात आली। त्याचबरोबर लाईफ बोट मार्फत एक मॉक ड्रिल घेण्यात आला आणि एक नवीन स्कूबा ड्रिल ही करण्यात आली। त्याच्यामध्ये डायव्हरच्या माध्यमातून नदीतून एकदम खोलात जाऊन कसे आपल्याला माणूस वाचवता येईल त्याची ही ड्रिल करण्यात आली। या निमित्ताने ग्रामस्थांच्याही खूप आणि ग्रामपंचायतचे खूप सहयोग लाभलेला आहे। पुढे जाऊन माझी सर्वांना विनंती राहील की आपण जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा सर्वांनी सहकार्य करावे। नागरिक म्हणूनही जबाबदारी आपली जी आहे ते पार पाडावी। प्रशासनही याच्यामध्ये सर्वांचा सहभाग करणार आहे। धन्यवाद।